नमस्ते मित्रांनो, मी डॉक्टर संदीप आसे. जस्ट मी प्रवास करताना मला एका ठिकाणी विपुल प्रमाणात एक वनस्पती सापडली आहे. तिचं नाव आहे कोकिलाक्ष. कोकिळाच्या डोळ्याप्रमाणे हिचे बिया असतात. हे बघा, पाणथळ जागेत म्हणजे ह्या ओढ्यामध्ये जास्त प्रमाणात ही दिसते. तर पाणथळ जागी ही वनस्पती असते. याच्या बियांचा आणि मुळांचा उपयोग केला जातो. ही थंड वनस्पती आहे म्हणून वात पित्त शमनार्थ हिचा वापर केला जातो. ज्यांना वात रक्ताचा त्रास आहे, ज्यांचे संधिशोथ होतो किंवा बोटांचे पेरं दुखतात, त्यामध्ये हिच्या मुळांचा काढा दिला जातो. ही वनस्पती स्निग्ध पिच्छिल तिक्तरसाची शीतवीर्याची आहे. मूत्रकृश मूत्रमार्गातील व्याधी, बस्ती प्रदेशी होणारा दाह याच्यासाठी या वनस्पतीच्या मुळांचा काढा दिला जातो. याच्यापासून एक क्षार बनवतात, त्याला कोकिलाक्ष क्षार म्हणतात. पित्ताशयात जर खडे झाले असतील किंवा गॉल ब्लॅडर स्टोन असेल, ते पाडण्यासाठी त्याचा वापर केला जातो. विशेषतः याच्यापासून जे बीज मिळतात आपल्याला, त्याला कोकिलाक्ष बीज म्हणतात. त्याचे 500 मिलीग्रॅम तुम्ही चूर्ण सकाळ संध्याकाळ घेतले आणि वरतून दूध पिले तर शुक्र धातूची शक्ती प्रचंड वाढते, स्पर्म काउंट वाढतो. पुरुषांच्या शक्तीसाठी, पौरुष शक्तीसाठी याचे बीजाचा वापर केला जातो. हे अतिशय उत्तम शुक्रवर्धक, शुक्र शुद्धीकर आणि शुक्राचा घट्टपणा वाढवणारं औषध आहे. शक्यतो याचं बिया मार्केटमध्ये अवेलेबल आहे, पण मुळं भेटत नाही.